भारतीय इतिहासात असे काही क्षण आहेत, असे काही योद्धे आहेत, ज्यांची शौर्यगाथा ऐकली की आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. आज आपण अशाच एका महान राष्ट्ररक्षकाची गोष्ट पाहणार आहोत, दत्ताजी शिंदे. बचेंगे तो और भी लढेंगे. विचार करा, हे फक्त शब्द नाहीत, ही एक गर्जना आहे. रणांगणावर जिथे मृत्यू समोर उभा आहे, तिथे शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून दिलेला हा जबाब खरंच आजही मराठ्यांच्या त्या अदम्य इच्छाशक्तीची साक्ष देतो. तर मग कोणाचे होते हे शब्द आणि अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की पराभवाच्या छायेतही असा बाणेदारपणा दाखवला गेला? चला तर मग ह्याच ऐतिहासिक क्षणामागची संपूर्ण कहाणी आज आपण जाणून घेऊया. बरं, ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे साधारण 18व्या शतकातल्या उत्तर भारतात. तो काळ असा होता की मराठ्यांची सत्ता प्रचंड वाढली होती, इतकी की दिल्लीच्या तख्त्याच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा मराठ्यांवरच होती. आता या काळात उत्तरेचं राजकारण म्हणजे एक मोठं त्रिकूट होतं. एका बाजूला होते अर्थातच मराठे, ज्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता. दुसऱ्या बाजूला होता अफगाणिस्तानहून आलेला अहमद शाह अब्दाली, ज्याला भारताची संपत्ती लुटायची होती. आणि तिसरा, जो सगळ्यात कपटी होता, तो म्हणजे नजीब खान रोहिला, हा मराठ्यांचा कट्टर शत्रू. आता या सगळ्या परिस्थितीत पेशव्यांनी दत्ताजी शिंदे यांना एका खास मोहिमेवर पाठवलं. त्यांना 2 मुख्य कामं दिली होती. एक, पंजाबमध्ये मराठ्यांचा प्रभाव टिकवून धरणं, आणि दुसरं, जे खरं तर जास्त महत्त्वाचं होतं, ते म्हणजे दिल्लीच्या राजकारणात सतत लुडबुड करणाऱ्या त्या नजीब खानाचा एकदाचा बंदोबस्त करणं. तर दत्ताजी आपली मोठी फौज घेऊन मोहिमेवर निघाले. पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांचा सामना फक्त शत्रूच्या तलवारीशी नाहीये, तर एका मोठ्या विश्वासघाताशी होणार आहे. हा नजीब खान तो कमालीचा धूर्त होता. त्याने काय केलं? त्याने दत्ताजींसमोर लढाई टाळण्याचा, शांततेची बोलणी करण्याचा बनाव केला. एका बाजूला तो गोडगोड बोलून वेळ काढत होता आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्याने अब्दालीला मदतीसाठी तातडीनं बोलावणं पाठवलं होतं. म्हणजे बघा किती मोठा डाव होता हा. आणि झालंही तसंच. नजीब खानाचा डाव यशस्वी झाला. त्याने बोलणी लांबवली आणि तेवढ्यात अब्दालीचं प्रचंड सैन्य मदतीला येऊन धडकलं. आता या विश्वासघाताचा हिशोब थेट रणांगणावरच होणार होता. पुढच्या काही दिवसात घटना खूप वेगाने घडल्या बघा. 1759च्या शेवटी दत्ताजी उत्तरेत पोहोचले. डिसेंबरमध्ये नजीब खानाने त्यांना खोट्या चर्चेत अडकवलं आणि जानेवारी 1760 उजाडताच अहमद शाह अब्दाली आपली फौज घेऊन यमुना नदी ओलांडून आला. विचार करा, आता मराठ्यांसमोर एकाच वेळी 2 मोठे शत्रू उभे ठाकले होते. मग दिल्लीजवळ यमुनेच्या काठावर बुराडी घाटावर घनघोर लढाईला तोंड फुटलं. शत्रूचं सैन्य प्रचंड मोठं होतं, तरीही मराठे मागे हटले नाहीत. ते शौर्याने लढले. आणि या सगळ्याचं नेतृत्व कोण करत होतं? तर स्वतः दत्ताजी शिंदे. ते अगदी पुढे राहून हातात तलवार घेऊन लढत होते. त्यांनी खरंच पराक्रमाची शर्त केली. या लढाईचा निकाल खरं तर मराठ्यांच्या बाजूने लागला नाही. पण याच रणांगणावर एक अशी गोष्ट घडली जी पराभवापेक्षाही खूप मोठी ठरली. आणि इथेच ते अजरामर शब्द जन्माला आले, ज्याने इतिहास घडवला. लढता लढता दत्ताजी गंभीर जखमी झाले आणि रणांगणावर कोसळले. तेव्हा नजीब खानाचा सल्लागार कुतुब शाह तो त्यांच्याजवळ आला आणि विजयाच्या गर्वात त्याने विचारलं, क्यों पटेलजी, हमारे साथ तुम और भी लढेंगे? विचार करा, समोर मृत्यू उभा आहे, पण तरीही दत्ताजींनी डोळे उघडले आणि त्याच बाणेदार आवाजात उत्तर दिलं, हा, बचेंगे तो और भी लढेंगे. हे फक्त उत्तर नव्हतं, हा मराठ्यांचा स्वाभिमान होता, त्यांची कधीही न संपणारी जिद्द होती. या उत्तरानंतर काही क्षणांतच दत्ताजींना वीरमरण आलं, पण त्यांचे ते शब्द ते इतिहासात कायमचे अमर झाले. महत्वाचं काय माहितीये? त्यांच्या त्या एका वाक्याने पराभवातही स्वाभिमानाचा झेंडा कसा उंच ठेवायचा हे दाखवून दिलं. तो फक्त एक संवाद नव्हता, तो मराठ्यांच्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा जणू एक जाहीरनामाच होता. तर बुराडी घाटावर लढाईत मराठ्यांचा पराभव झाला हे खरंय, पण दत्ताजी शिंदे यांच्या त्या अदम्य धैर्याचा, त्यांच्या त्या अतूट आत्मविश्वासाचा मात्र विजय झाला. कारण शेवटी काही गोष्टी विजयापेक्षा मोठ्या असतात. काही वारसे हे तलवारीने नाही, तर शब्दांच्या बाणेदारपणाने आणि बलिदानाने घडवले जातात. आणि हेच दत्ताजी शिंदे यांच्या शौर्याचं खरं सार आहे.